मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आता अनिरुद्धला विचारते, तुम्ही एवढा माझा रागराग का करताय ते अगोदर मला सांगा. मग आता तो म्हणतो, नाही ग अरुंधती, मी नाही करत तुझा रागराग, आणि केला तर ते फक्त एका गोष्टीमुळे की तू कायमच माझ्या पुढे निघून गेलीस. मग आता रागातच ती म्हणते, डोळे झाकून मी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही कायम माझा विश्वासघात करत आलात. अहो, घरात लग्नाची बायको असताना, मुलं असताना त्या संजनाच्या प्रेमात पडलात. अहो अनिरुद्ध, तुम्ही माझं आयुष्य बर्बाद केलं आहे. मग आता तो म्हणतो, चुकलं माझं, मला माफ कर. तेव्हा ती म्हणते, आता माफी मागून काय फायदा आहे? माझं गेलेलं आयुष्य पुन्हा येणार आहे का? तुम्ही गेलेले माझे क्षण पुन्हा देणार आहात का? मला गेलेलं आयुष्य पुन्हा देणार आहात का? असं म्हणून ती भयंकर चिडते आणि म्हणते की तुमच्यामुळे मी सगळं काही सहन करत होते आत्तापर्यंत दुःख, कारण तुम्हाला आणि संजनाला चांगलं राहता यावं, तुमच्यामध्ये अजिबात मी येऊ नये म्हणून मी सगळ्या सुखांवर पाणी सोडलं. माझी प्रगती तर तुम्हाला कधीच बघवली नाही अनिरुद्ध. मी जे कमवलं होतं ना, ते माझ्या कष्टाने कमवलं होतं. मला अजून काही कमवायचं होतं, परंतु तुमच्यामुळे मला काहीच कमवता आलं नाही आणि माझं आयुष्य नष्ट झालं ते फक्त तुमच्यामुळे. अनिरुद्ध आता रडकुंडीला येतो आणि म्हणतो, मला मान्य आहे की माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय अरुंधती, ते पण शारीरिक आणि मानसिक त्रास. अगं, पण माझी सुद्धा तू सिच्युएशन समजून घे ना, कारण तू तरी कुठे मला सुखाने जगू दिलं ग. नेहमी माझ्या आयुष्यामध्ये तू इंटरफेअर करत राहिलीस. अगं, मला असं वाटलं होतं माझा डिवोर्स झाल्यानंतर तरी मी सुखाने राहील, पण तू तसं काही केलं नाही. तुझ्या मुलांच्या निमित्ताने तू पुन्हा या घरात येत राहिलीस. या घरावर, माझ्या आई वडिलांवर काय जादू केली ना ते मला माहित नाही, आणि तुझ्यामुळेच माझी या घरामध्ये किंमत अगदी शून्य झाली. अगं, हे घर तुझं नसून सुद्धा तू या घरामध्ये अगदी सुखाने राहत होतीस आणि मी मात्र या घरामध्ये आश्रितासारखा राहत होतो. अगं, दुसरा नवरा सुद्धा तुला श्रीमंत मिळाला आणि तुला सगळी सुख मिळत होती, मी मात्र मागे मागे जात राहिलो. अगं, मला तुझ्याबद्दल जलसी वाटत होती, तुला मला अद्दल घडवायची होती, हेही तितकंच खरं आहे अरुंधती. पण हा जो तुझा ॲक्सिडेंट झाला ना गं, त्याला मी अजिबात जबाबदार नाहीये. मी शपथ घेऊन सांगतो अगं अरुंधती. तेव्हा अरुंधती हसते आणि विचारते, काय हो, तुम्ही नक्की कुणाची शपथ घेणार आहात? तुमची शपथ घेणार आहात की माझी घेणार आहात? तुमच्या मुलांची घेणार आहात की आईवडिलांची? अहो, कारण तुमचं असं कोणीच नाही आता या घरामध्ये. अहो, हे सर्वजण तुमच्यापासून लांब गेले आहेत, अगदी लांब, आणि या सर्व गोष्टींना फक्त तुम्हीच जबाबदार आहात. अहो, स्वतःच्या आईवडिलांना फसवण्यात तुम्ही एकदम माहीर आहात. तुम्ही मागे पुढे तेव्हा पाहिलं नाही तर सर्वांना तुम्ही अगदी हातोहात फसवलत. आमच्याशी वाईट वागून काय मिळवलं तुम्ही, असं म्हणून ती त्याला जाब विचारते. तेव्हा अनिरुद्ध तिच्या पायाच पडतो आणि म्हणतो, माफ कर अरुंधती मला. अरुंधती त्याच्या पाठीमागून येते आणि जोरातच ओरडते, कसं माफ करू? तर अनिरुद्ध आता खूपच घाबरतो. अरुंधतीचं हे अकराळ विक्राळ रूप पाहून आता त्याला प्रचंड धक्का बसलेला असतो आणि त्याची बोबडी सुद्धा वळत असते. तेव्हा ती आता विचारते, कसं माफ करू तुम्हाला, सांगा ना. आज केवढा मोठा गुन्हा तुमच्या हातून झालाय, कारण तुम्ही काय केलं माहितीये का? मी माझं आयुष्य संपवलं आहे अनिरुद्ध. अहो, तुमच्या मुलांना मी जीवापाड जपलं, तुमच्या आईवडिलांना माझ्या आईवडिलांप्रमाणे मी जपलं. अहो, मी सर्वांना जपलं आहे, मी त्यांना प्रेम दिलं आहे, आणि मग तुम्ही माझ्यावर असं का जळताय? तुम्ही द्यायचं ना मग तुमच्या आईवडिलांना ते प्रेम. पण माझ्या बाजूने आहेत हा प्रश्न तुम्ही मला विचारूच नका, कारण मी सर्वांना जवळ केलं, मी त्यांना प्रेम दिलं म्हणून आज माझ्या जवळ आहेत, आणि तुम्ही सर्वांना नेहमी धुडकावलं म्हणून तुमच्याजवळ आज कोणीच नाही. माझ्या अजून खूप इच्छा पूर्ण करायच्या राहिल्यात, त्या कशा करू मी, असं रागातच ती विचारते. तो म्हणतो, अगं बाई, मी तुला काहीच केलं नाही. आता अरुंधती खूप मोठ्याने हसते आणि म्हणते, आणि आता तर तुम्ही काही करूही शकत नाही, कारण माझं शरीर संपलं असलं तरीही माझा आत्मा अगदी अमर आहे. कारण माझा आत्मा अमर असून तो माझ्या मुलांमध्ये, माझ्या आई वडिलांमध्ये आणि या समृद्धीमध्ये अडकून पडणार आहे. मी शरीराने जरी नष्ट झाले असले ना तरीही या वास्तूत कायम फिरत राहणार, असं ती आता अनिरुद्धला घाबरवत म्हणते. तर अनिरुद्ध पूर्णपणे अगदी घामाघूम झालेला असतो. तेव्हा ती आता विचारते, तुम्ही आता काहीच करू शकणार नाही अनिरुद्ध, पण मी तुमच्यावर लक्ष ठेवून असणार, तुमची पाठ कधीही सोडणार नाही. आता तुम्ही हवं ते करणार, तुम्ही केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी तुम्हाला देणार. तो घाबरतो आणि विचारतो, तू नक्की काय करणार आहेस? तेव्हा ती म्हणते, तुम्ही माझं आयुष्य संपवलत ना, मग आता मी सुद्धा तुमचं आयुष्य संपवणार आहे. मग तो म्हणतो की मला माफ कर अरुंधती,
अगं, मी असं एवढं काहीही केलेलं नाहीये. मी फक्त त्यांना सांगितलं होतं, की तुला घाबरवायला. जर तुला घाबरवलं तर तू समृद्धी सोडून जाशील ना म्हणून. आणि तू गेल्यानंतर मी सुखाने आयुष्य जगू शकेल. तेव्हा ती विचारते, म्हणजे मला संपवून तुम्हाला सुखात जगायचं होतं का? तेव्हा तो म्हणतो, तसं नाहीये. परंतु अरुंधती ऐक ना, अगं मला वाटलं होतं, की तुला जर अद्दल घडली तर तू फक्त समृद्धी सोडून जाशील. तुला मारण्याचा माझा हेतू नव्हताच. ऐकून घे जरा. अगं, काही झालं तरी तू माझ्या आयुष्यातून निघून जायला हवी एवढंच फक्त मला वाटत होतं. रागातच अरुंधती विचारते, म्हणून तुम्ही मला मारलत का? तेव्हा तो घाबरतच म्हणतो, प्लीज अरुंधती मला माफ कर ना गं. अगं, आता तरी माझा जीव घेऊ नको ना तू, कारण मी सर्व कबूल केलंय ना तुझ्यासमोर. तेव्हा ती म्हणते, तुम्हालाही आता माझ्यासोबत मरावं लागेल. तो म्हणतो, नाही नाही. तो प्रचंड घाबरलेला असतो. तेव्हा ती म्हणते, तुम्ही जर जिवंत राहिलात तर माझे आई वडील, माझी मुलं अजिबात सुखात जगू शकणार नाहीत. तेव्हा अनिरुद्ध घाबरतो आणि तेथे आता आपल्या ओट्यावर तेथे जाऊन बसतो आणि म्हणतो, नाही अरुंधती, तू नाही माझा जीव घेऊ शकत. तेव्हा अरुंधती आता त्याला अगदी सारखीच म्हणत असते, मी घेणार जीव अनिरुद्ध तुमचा, मी सोडणार नाही तुम्हाला. मी घेणार जीव तुमचा अनिरुद्ध, सोडणार नाही तुम्हाला. असं म्हणताच अनिरुद्धच्या कानावर हे सारखे शब्द पडताच त्याला अगदी चक्करच येऊ लागतो. आता कानांवर हातच ठेवतो. तेवढ्यातच संजना आता तेथे जाऊन बसते तर अनिरुद्ध खूप घाबरतो आणि टणकनच उडतो. म्हणतो, की तू? मग आता ती म्हणते, हो अरे अनिरुद्ध, मी आहे. मग आता तो म्हणतो, अगं अभिचा आत्ता फोन आला होता की अरुंधती गेली आणि बघ आत्मा इथे फिरतोय, बघ ना तू. अगं बघ समोर आहे ती. तेव्हा ती म्हणते की नाही अरे, ती हॉस्पिटलमध्ये आहे. दुसऱ्या दिवशी आता आप्पा आणि अभि हे दोघेही आता हॉलमध्ये बसलेली असतात. तेव्हा अनिरुद्ध धावतच तेथे येतो आणि विचारतो, काय रे अभि, काय झालं अरुंधतीचं? तू मला रात्री फोन केला होतास ना की अरुंधती गेली आहे म्हणून. हे ऐकताच आप्पांना धक्का बसतो. ते विचारतात, काय? मग आता अभि म्हणतो, मी कुठे तुम्हाला कॉल केला होता बाबा? तेव्हा आता माझी कॉल लिस्ट तुम्ही चेक करताय का, असंही तो विचारतो. तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो, मी नाही कॉल लिस्ट चेक करणार, पण तू केला होता मला कॉल, हे बघ माझ्या मोबाईलमध्ये बघ. तेव्हा अरे ती अरुंधती, असं म्हणून ती अरुंधती काल इथे आली होती, असं तो आता रडकुंडीला येतच म्हणतो. आता आप्पा विचारतात, तू बरा आहेस ना अनिरुद्ध? कारण आत्ता म्हणतोय की काल अरुंधती इकडे आली होती, नंतर म्हणतो की अभिचा कॉल आला होता आणि अरुंधती गेली आहे. तुझं नक्की काय चाललंय अनिरुद्ध? तेव्हा आता अभि म्हणतो, अहो बाबा तुम्ही असं का बोलताय? आई हॉस्पिटलमध्ये आहे, ती इथे का येईल? मग आता अरुंधती जिवंत आहे का, अनिरुद्ध विचारतो. तेव्हा अभि रागातच म्हणतो, बाबा तुम्हाला आई नको असेल ना तरीही आम्हाला हवी आहे, समजलं? तेव्हा अभि म्हणतो, आई जिवंत आहे आणि तिला काहीही होणार नाहीये. हॉस्पिटलमध्ये जरी असेल ना तरीही तिचा श्वास अजूनही चालू आहे. मग आता अनिरुद्ध म्हणतो, सॉरी अभि, मला असं म्हणायचं नव्हतं, पण ती काल इथे कशी हे मी विचारतोय तुला. आणि तुझा तो फोन काय चालू आहे मलाच कळत नाही, माझं डोकं तर अक्षरशः गरगरायला लागले. असं म्हणून अनिरुद्धला घामच फुटतो की रात्री अरुंधतीचा आत्मा इथे कसा आला होता मग. तेव्हा आता संजना तेथे येते. मग आता झालं रे अनिरुद्ध, असं ती त्याला विचारू लागते. त्यावेळी अभि म्हणतो, संजना ऐक ना, जरा त्यांना ना चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा, काहीही बडबडतायत नुसते. आई इथे आली होती म्हणे. तेव्हा संजना म्हणते, अनिरुद्ध अरे अरुंधती इथे कशी येईल, ती ICU मध्ये आहे, तुला माहीत नाही का? मग तेवढ्यातच यश तेथे येतो आणि म्हणतो, आप्पा अभि, अरे आईचा ॲक्सिडेंट कसा झाला ते कळलेलं का? तेव्हा संजना आता घाबरते. मग यश म्हणतो, आप्पा अभि, आईचा ॲक्सिडेंट झाला होता ना, त्या गाडीचे सर्व डिटेल्स मिळाले. पोलीस लवकरच त्या माणसाला आता शोधतील आणि त्यांना सगळं कळेल. तेव्हा संजना म्हणते की तू तर म्हणाला होतास ना की ॲक्सिडेंट कसा झाला हे समजले. मग आता अभि त्याचबरोबर यश हे दोघेही संशयित नजरेने आता संजनाकडे पाहू लागतात. तेव्हा पोलिसांना कळायला अजून वेळ लागेल ना, हळूहळू कळेल कुणी काय केलं ते, असं संजना उगीच म्हणत असते. तेव्हा यश म्हणतो की आप्पा पोलीस लवकरात लवकर शोध लावणार आहे आणि मला तर असं वाटतंय की त्यांना समजले हा ॲक्सिडेंट कुणी घडवून आणलाय, असं यश आता म्हणतो आणि संजनाकडे पाहतो. त्यामुळे आता संजना म्हणते, काय रे यश, तू माझ्याकडे सतत का पाहतोस? अरे मुद्दाम घडवून आणलंय म्हणजे काय, तुला नक्की काय म्हणायचंय? अभि विचारतो, तुम्ही तर केलं नाहीये ना? मग आता संजना म्हणते, नाही रे बाबा, आम्ही काहीही केलेलं नाहीये. तेव्हा यश म्हणतो, पण इथे कुणीच म्हणत नाहीये ना की ॲक्सिडेंट तुम्ही घडवून आणलाय म्हणून. अगं तू का स्वतःवर ओढून घेतेस, बोल ना. मग आता ती म्हणते, तसं नाहीये यश,
तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला समाविष्ट करून घेताना म्हणून मी तुम्हाला क्लिअर करून सांगते का, या ॲक्सिडेंट्सशी माझा काहीही संबंध नाही आहे, समजलं? तेव्हा आप्पा म्हणतात, संबंध असू दे किंवा नसू दे, पोलीस तपासामध्ये सगळं काही समजेलच. तेव्हा आपले अभि आणि यश, चल ना हॉस्पिटलमध्ये जायचंय ना, डॉक्टरांनी आपल्याला भेटायला बोलवलंय. ते तिघेही आता तेथून गेल्यानंतर संजना म्हणते, काय रे अनिरुद्ध, मी तुला सांगितलंय ना की गप्प बस म्हणून. तेव्हा तो म्हणतो, अगं ती अरुंधती, ती म्हणते गप्प बस, काय सारखं चाललंय तुझं अरुंधती. त्यानंतर संजना आता रूममध्ये आवरत असते. तेव्हा आता अनिरुद्ध विचारतो, काय ग आज जाणं गरजेचं आहे का? मग आता ती म्हणते, हो रे, जाणं गरजेचंच आहे, आपल्या हातात काही काम आहे का? मग जायला नको का अनिरुद्ध? तेव्हा तो म्हणतो, अगं थोडे दिवस थांब ना प्लीज, मला भीती वाटतीये. ती विचारते, का बरं, कसली भीती वाटतीये? तेव्हा तो आता म्हणतो, अगं अरुंधती खरंच काल इथे आली होती. ती आता डोक्याला हात लावते आणि म्हणते, अरे बाबा नाही रे, ती कशी इथे येईल, तुला कळायला हवं ना थोडं तरी. ती हॉस्पिटलमध्ये आहे तिकडे, इथे कशी येऊ शकते आणि तुला त्रास देऊ शकते, तुला धमकी देऊ शकते? मला तर हे शक्य वाटत नाही. बोल ना तू काहीतरी. त्यानंतर ती जरा त्याला सावरते आणि म्हणते, ऐक ना अनिरुद्ध, अरे मी तुला म्हटलंय ना की ॲक्सिडेंटबद्दल कुणाला सांगू नको, म्हणजे कुणाला काही कळणार नाही. मग तुला एवढी घाबरायची काय गरज आहे, तू नाही सांगितलं तर? तो म्हणतो, अगं अरुंधती आली होती इथे रात्री. ती म्हणते, तू लहान आहेस का आता? अरे शेवटचे काही श्वास ती तेथे मोजती ते ICUमध्ये पडून, आणि तू असा का म्हणतो रे अनिरुद्ध, मला कळतच नाही. मी आहे ना तुझ्याबरोबर सतत, तू नको ना काळजी करू, असं संजना त्याला समजावत असते. अनिरुद्ध आता प्रचंड घाबरलेला असतो. तो म्हणतो, तरीही संजना मला खूप भीती वाटते. मग आता ती म्हणते, ऐक ऐक तू माझं जरा, तू जरा रेस्ट कर आजच्या दिवस, म्हणजे तुला जरा बरं वाटेल. आजचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी लगेच घरी येते, ओके? मग आता तो विचारतो, काय गं आजचा इंटरव्ह्यू पोस्टपोन करता नाही येणार का? तेव्हा ती म्हणते, कंपनीमध्ये मी काम घ्यायला जाते, त्यांची कंपनी विकत घ्यायला नाही जात अनिरुद्ध, ते माझ्यासाठी का वेळा ॲडजस्ट करतील? तो आता पूर्णपणे रडकुंडीला येतो आणि विचारतो की प्लीज तू थांबशील का आजच्या दिवस? तो आता लहान मुलासारखा हट्ट करतोय. हे पाहून संजनाच्याही डोक्यात तिडीक जायला लागते. तेव्हा आता संजना म्हणते, अरे एवढी वर्ष तू घरात राहिला आणि कसली भीती वाटते? मग आता तो म्हणतो, ती अरुंधती आली तर काय करायचं? अगोदरची गोष्ट वेगळी होती आणि आत्ताची आहे ती, जर अरुंधती आली ना पुन्हा, मग काय करू मी? बोल ना. तेव्हा संजना म्हणते, अनिरुद्ध हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहे. अरे नाही, तू हॉस्पिटलमध्ये जाच आणि अरुंधतीला तू तेथे ICUमध्ये बघ स्वतःच्या डोळ्यांनी, म्हणजे तुला असं काहीही वाटणार नाही, तुझा डाऊट क्लिअर होईल. मग आता तो जायला निघतो. तेव्हा ती म्हणते, बरं राहू दे तू, मी जाते, मी बघून येते तिला, चालेल ना? तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो. काही वेळानंतर तो आता लॅपटॉप काढून बसलेला असतो. अरुंधतीचे शब्द त्याच्या कानावर अक्षरशः घुमत असतात. मी शरीराने जरी नष्ट झाले ना, तरीही माझा आत्मा या समृद्धीमध्ये, माझ्या मुलांमध्ये, माझ्या आईवडिलांमध्ये कायमच असणार आहे. आता तर तुम्ही काहीच करू शकत नाही अनिरुद्ध, मी तर तुमच्यावर कायमच लक्ष ठेवून असणार. त्यानंतर अरुंधतीचं गाणं गातानाचा आवाज त्याच्या कानावर पडत असतो. तो आता घाबरतो आणि म्हणतो, बापरे अरुंधती पुन्हा इथे आली. त्यानंतर तो आता रूममध्ये शोधत असतो की नक्की कोणत्या रूममध्ये अरुंधती आहे. तर ईशाच्या रूममध्ये जात आता तो तेथे असणारं गाणं रेडिओवर लावलेलं पाहतो. त्यामुळे त्याकडे जात आता तो ते बंद करून टाकतो. मग आता तो बाहेर जायला निघतो. त्याच्या जीवात जीव येतो की अरुंधती इथे नाही आहे. म्हटल्यानंतर त्याला खूप भारी वाटतं. तेवढ्यातच समोरून ईशा येते आणि तो विचारतो, तू आहे का? अगं मला वाटलं, असं म्हणून तो खूप जोरात दचकतो. तेव्हा ईशा म्हणते, काय वाटलं बाबा तुम्हाला, सांगा ना मला प्लीज. मग आता तो म्हणतो, काही नाही गं, असंच. इथे या खोलीमध्ये तुम्ही काय करताय? ईशा विचारते. तेव्हा ईशा, अगं मला अरुंधतीच्या गाण्याचा आवाज आला ना, म्हणून मी इकडे आलो. आणि मी पाहिलं तर कोणीतरी इथे म्युझिक सिस्टीम लावून ठेवलं होतं. मला वाटलं की अरुंधतीच गाते. तेव्हा तो आता तिला विचारतो, तू अरुंधतीचं गाणं लावलं होतंस का? ती म्हणते, नाही हो बाबा, मी आत्ताशी येते. पुढे आता त्यालाच वेड्यात काढत ईशा विचारते, काय हो बाबा, हे म्युझिक सिस्टम तुम्ही लावलं होतं का? अगोदर चालू होतं का? म्हणजे ते बंद पडलंय ना, तेव्हा मी विचारते.
तेव्हा तो म्हणतो, "काय? अगं बंद वगैरे पडलं नाही. हे म्युझिक सिस्टम चालूच आहे. कारण आत्ता मी पाहिलं हे चालू होतं." ती विचारते, "बघा बरं, तुम्ही एकदा चालू करून बघा." मग आता ते पूर्णपणे बंद असतं. तेव्हा तो आता घाबरतोच आणि म्हणतो, "यावर अरुंधतीचं गाणं खरंच चालू होतं अगं." तेव्हा ती म्हणते, "बाबा, पण आई इथे गातच नव्हती किंवा हे म्युझिक सिस्टम चालूच नाही आहे." आता तीच त्याला वेड्यात काढत असते आणि म्हणते, "बाबा, अहो आई तर कुठे आहे तुम्हाला माहीत आहे ना? तिकडे हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये आहे." आता अनिरुद्धला घामच फुटतो. तेव्हा आता आई हॉस्पिटलमध्ये असून तुम्ही असं का बोलताय बाबा? ईशा अनिरुद्धला समजावते. अनिरुद्ध म्हणतो, "मला तर काहीच कळत नाही ईशा, नक्की काय होतंय अगं?" तेव्हा आता ती अगदी शांतपणे विचारते, "बाबा, नक्की तुम्हाला काय होतंय ते तरी सांगा ना?" नंतर ईशा म्हणते, "बाबा, हे पहा, मला माहीत नाही, पण मी कुठेतरी वाचले की आपण ज्या व्यक्तीला त्रास दिला ना, ती व्यक्ती कुठून ना कुठून बदला घेण्यासाठी आपल्या इकडे येते म्हणून." तेव्हा अनिरुद्ध घाबरतो. मग ईशा म्हणते, "बाबा ऐका ना, अहो आई आता हॉस्पिटलमध्ये आहे, परंतु ती शुद्धीवर नाही आहे, म्हणूनच तुम्हाला असं वाटत असेल आणि कदाचित तिचा आत्मा तिच्या शरीरातून सुद्धा बाहेर पडत असेल आणि त्याला इथे येऊन तुम्हाला काहीतरी नक्कीच सांगायचं असेल." असं ईशा आता घाबरवत त्याला म्हणत असते आणि त्याला काहीतरी जाबसुद्धा विचारायचा असेल. तेव्हा अनिरुद्ध घाबरतो आणि विचारतो, "काय गं इशू, असं होऊ शकतं का बाळा?" मग आता ती म्हणते, "हो बाबा, असं होऊ शकतं. आपण जर एखाद्या व्यक्तीला जास्त त्रास दिला ना, त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दलची अशी खुन्नस राहते आणि मग तो जात असताना किंवा गेल्यानंतर कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन ना बाबा आपल्याला नेहमी त्रास देतो. आणि असं मी वाचले खरंच हां." "अहो बाबा ऐका ना, आता तुम्ही घरात एकटे आहात ते ठीक आहे, परंतु घरात सर्वात जास्त त्रास तुम्हाला होतोय. तुम्ही आईला खूप छळलत ना, म्हणून असं होतंय." त्यावेळी अनिरुद्ध घाबरतो. त्यानंतर तो आता तिला विचारतो, "ती वाचण्याचे चान्सेस आहेत ना गं? तिची तब्येत कशी आहे इशू, मला सांग ना गं बाळा." मग आता तो अगदी शांतपणे विचारतो. त्यावेळी ती आता रडत असते आणि म्हणते, "बाबा, मला तर कळतच नाही आहे. डॉक्टर म्हणतायत की आई वाचणं शक्य नाही आहे. काय करावं ना कळतच नाही बाबा. हे पहा ना, माझी आई जिवंत राहायला हवी असं मला वाटतंय. खरंच आपण तिघांनी मिळून आईला खूप त्रास दिलाय आणि आता तिचे सुखाचे दिवस आले, तर हे सगळं काही घडलं बाबा. रोजच देवाकडे प्रार्थना करतोय की ती जगावी म्हणून. तुम्ही देवाकडे सुद्धा प्रार्थना करा ना आईसाठी." मग अनिरुद्ध आल्या पावली मागे फिरतो. तेव्हा ईशा त्याचा हात पकडते आणि म्हणते, "बाबा ऐका ना माझं जरा, एकदा तरी ऐका. आता शेवटच्या क्षणी आईबद्दल काहीतरी तुमच्या मनात चांगलं येऊ द्यात. कारण तरी तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करायला हवा. कारण ॲक्सिडेंटमध्ये जर तुमचा हात असेल तर कबूल करा, आई तुम्हाला नक्कीच माफ करेल." तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, "अगं माझा यात काहीही संबंध नाही. मी का तिची माफी मागू, तूच सांग इशू मला." तेव्हा अनिरुद्ध तेथून निघून जातो. तर ईशा विचार करते की बाबांना एवढी मोठी अद्दल घडूनही बाबा मान्य करायला तयारच नाही आहेत की हा ॲक्सिडेंट त्यांनी आणि संजनाने घडवून आणलाय. मग आई आपली एवढी ICUमध्ये असतानाही बाबांना त्याचं काहीच वाटत नाही. त्यांना फक्त अजूनही त्यांचीच पडली आहे आणि त्याचबरोबर ते दोघेही फक्त स्वतःचा विचार करतायत. मी एवढी तळमळीने त्यांना सांगते की कबूल करा की तुम्हीच तो ॲक्सिडेंट घडवलाय, पण बाबांना ऐकायचंच नाही आहे. काय करावं हा प्रश्न आता ईशाला पडतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये घरातील सर्वजण अरुंधतीच्या काळजीमुळे अगदी कासावीस झालेले असतात. त्यामध्ये कांचनसुद्धा असते. ती बिचारी देवासमोर बसते आणि खूप रडत असते. त्याचवेळी संजना देखील हॉलमध्ये बसलेली असते. अभि आता कामावर जायला निघतो आणि विचारतो, "काय गं आजी, तू इथे अशी का बसली आहे? आईने सांगितलं होतं ना की इशूसाठी आपल्या पूजा घालायची आहे म्हणून." तेव्हा कांचन रडतच म्हणते, "अरे कसली पूजा आणि कसलं काय आता? माझी बिचारी अरुंधती आता ICUमध्ये आहे ना, म्हणून. आता कसली पूजा घालतोस बेटा?" तेव्हा संजना मात्र हसत असते. तेव्हा अभि म्हणतो, "अगं आजी, मला आईच सुद्धा म्हणाली की पूजा पुढे ढकलू नका म्हणून." तेव्हा अनघा आता त्याच्याकडे पाहतच राहते. त्यावेळी संजना लगेच अभिजवळ जाते आणि त्याला विचारते, "काय रे, अरुंधती तर ICUमध्ये आहे ना, आणि ती बोललीच कशी सांग बरं?" मग आता अभिला खूप टेन्शन येतं, हिला काय उत्तर द्यावं. काही वेळानंतर आता अनिरुद्ध संजना दोघेही बाहेरून येतात. आप्पा म्हणतात, "हे बघा आले आले."
हेच आहे अनिरुद्ध देशमुख आणि संजना देशमुख. आता इन्स्पेक्टर साहेब तेथे बसलेली असतात. तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांना पाहून अनिरुद्धला घाम फुटतो. तेव्हा ते विचारतात, "अनिरुद्ध देशमुख, 2 दिवसांपूर्वी तुम्ही नक्की कुठे होतात?" तेव्हा "मी टाउन साईडला होतो," असं अनिरुद्ध म्हणतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब पुन्हा विचारतात, "तुम्ही सगळं खरं सांगणार आहात की आम्ही आमच्या पद्धतीने आता काढून घेऊ?" मग घरातील सर्वजण संजना अनिरुद्धकडे पाहतच राहतात. ते खरं सांगतायत की नाही हे त्यांना आता बघायचं असतं. वेळी मात्र संजना व अनिरुद्धला खूप घाम फुटतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.